हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे। हरे हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम हरे राम 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 पुंडरीक हरे वरदा हरे। हरि विठ्ठल, श्री श्री ज्ञानदेव ज्ञानदेव तुकाराम, मौली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। श्री गुरुवर्य साखरे महाराज की जय। श्री गुरुवर्य रंगनाथ महाराज गुरुजी की जय। अतिवादी नव्हे शुद्ध या बीजाचा, ओळखा जातीचा अंत्य जतो. वेदश्रुती नाही ग्रंथ ज्या प्रमाण, श्रेष्ठांचे वचन न मानिजो. तुका म्हणे मद्यपानाचे मिष्टान्न, तैसा तो दुर्जन शिवो नये. वेदश्रुती नाही ग्रंथ ज्या प्रमाण, श्रेष्ठांचे वचन न मानिजो. विनायकं गुरुं नौमि साखरे नाम विश्रुतम्, येषां सान्निध्यात् जीवा मुक्ता भवन्ति। साखरे वंशविख्यातं ज्ञानदानपरायणं, विनायकं गुरुं वन्दे भवबन्धविमुक्तये। ज्ञानप्रतापविलसतवचनामृतं च, अद्वैत भावपटुताहितबुद्धिरहस्य, ज्ञानेश्वरस्तु भगवान् अवतीर्ण एव। श्रीरंगनाथ गुरुराज नमोस्तु तुभ्यम्। अतिवादी नव्हे शुद्ध या बीजांचा, ओळखा जातीचा अंत्य जतो. आज चातुर्मास्याच्या निमित्ताने चालू असलेला हा उपक्रम जगद्गुरु श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय यांच्या गाथ्यामधील अभंगाचं चिंतन प्रत्येक महाराजांना घडावं या उद्देशानं परमश्रद्धेय परम आदरणीय प्रेमानंद शास्त्रीजी महाराज यांनी हा उपक्रम प्रारंभ केला. ज्यांच्या वरदहस्तामुळे त्यांनी हा उपक्रम चालू केला ते माझे परममित्र परमस्नेही आमच्यात संप्रदायातील असणारे मिसाळ महाराज. या जगद्गुरु तुकोबरायांच्या अभंगावरती चिंतन करण्याकरता मला आज या ठिकाणी त्यांनी आज्ञा केली. हरिभक्तपरायण पंडित महाराज डाके, सध्या मुक्काम मानवत. तसं पाहिलं तर तुकोबरायांच्या अभंगावरती चिंतन करण्याची योग्यता आपल्याकडे नाहीये. तरी परंतु आपण त्या ठिकाणी काही ना काहीतरी एखाद्या शब्दाचं त्या ठिकाणी तुकोबरायांच्या अवलोकन करावं या दृष्टीने आज आपण सेवेकरता तुकोबरायांच्या गाथेतील 93 क्रमांकाचा अभंग हा त्यांनी माझ्याकडे चिंतनासाठी दिलेला आहे. माझे सद्गुरुनाथ वेदांत शास्त्राचं बृहत प्रस्तांत्र ज्यांचं अध्ययन झालेलं होतं, पंढरपूर क्षेत्रामध्ये अव्याहत जोपर्यंत कंठामध्ये प्राण आहे तोपर्यंत ज्यांनी अनेक ग्रंथ सामान्यातल्या सामान्य साधकापासून ते विद्वज्जनापर्यंत ज्यांनी ते ग्रंथ त्यांनी अध्यापन केले ते माझे गुरुवर्य प्रस्थांत्रे अध्यापक गुरुवर्य हरिभावानंद पाटील दाताळकर यांच्या कृपा प्रसादाने मी आज ही सेवा करण्याचा प्रयत्न करत आहे. श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय पारमार्थिक साधना करणाऱ्या साधकाला आज या ठिकाणी उपदेशच करतात असं म्हणायला काय हरकत नाही. एका विशिष्ट व्यक्तीचं लक्षण सांगून
त्या विशिष्ट व्यक्तीच्या ठिकाणचे जे दुर्गुण आहेत त्या दुर्गुणाचं प्रतिपादन करून श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारायांना साधकाला उपदेश करायचा आहे. कारण उपदेश करण्याची जी पद्धती आहे तुकोबारायांची ही वेगवेगळ्या पद्धतीची आहे. अमुक करा अमुक करा अमुक करा अशी एक जशी प्रवृत्ती असते, तसंच उपदेश कर दुसरी प्रकृती असते की हे जर केलं तर तुम्ही वाईट मार्गाला लागताल, तुमची केलेली साधना फलीभूत होणार नाही. याकरताही काही न करण्यासारखे साधने त्यांचे प्रतिपादन शास्त्र पुराण इत्यादिकांमध्ये आपण पाहतोय. त्याच पद्धतीने श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारायांनी आजचा जो हा अभंग आहे हा मुद्दाम साधकाच्या दृष्टीनं त्यांनी या ठिकाणी उपधृत केलेला आहे. तुम्ही म्हणाल की तुकोबारायांनी म्हणायला पाहिजे होतं की वेदांत शास्त्राची जी साधनं येतं, काही अंतरंग साधनं असतील, बहिरंग साधनं असतील ते करावी, भगवंताच्या नामाचा जप करावा, अमुक करावं, चांगलं चांगलं करावं असं सांगण्याचं सोडून श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारायांनी या दुर्जन माणसाचं लक्षण त्या साधकाला कशा करता सांगितलं. येते माणसाला शंका. परंतु एखाद्या साधकाला जुन्या काळामध्ये उदाहरण सांगायचे, एखाद्या साधकाला मधुकरीची घरं दाखवत असताना जसं वैकुंठवासी ज्यांची चातुर्मास्यामध्ये अन्नदानाची सेवा प्रत्येक साधकाच्या पर्यंत पोहोचल्या जायची, ते गुरुवर्य मदन महाराज बिहाणी ते मला पंढरपूर क्षेत्रामध्ये अध्ययन करत असताना भाऊंच्याकडं त्यांनी मला काही घरं दाखवले मधुकरीचे, आणि घरं दाखवत सांगितलं हे अमुक मारवाड्याचं घर आहे, हे अमुक ब्राह्मणाचं घर आहे, हे अमुक मराठ्याचं घर आहे, असं दाखवत 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 एक घरही त्यांनी मला दाखवलं. मी शंका निर्माण केली, महाराज ज्या घरी मला भिक्षाला जायचे ते घर मला दाखवणं योग्य आहे, इथं मला काही भिक्षाला जायचं नाही, मधुकरीला जायचं नाही, तुम्ही हे घर का दाखवता. त्यांनी मला ज्ञानोबारायांच्या ओवीचं त्या ठिकाणी विश्लेषण करून सांगितलं. ते म्हणले, अरे जसं डावला वाया सदन मातंग देश, हे घर तुला ते वर्ज करायचंय याच्याकरता दाखवलेलं आहे. त्याच पद्धतीने श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारायानं वेदांताची जी काही साधनं आहेत, कर्म, भक्ती, ज्ञान, हे तर सांगितलीच, तर त्याबरोबर संग कोणाचा करावा हेही श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारायाने सांगितलं. परंतु यांचा संग करू नये. मग कोणाचा संग करू नये तर म्हणजे दुर्जनाचा संग करू नये. कोणाचा करावा तर सज्जनाचा करावा. मग श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारानं गाथेमध्ये वर्णन करत असताना जसं सज्जनांची लक्षणं सांगितली, सज्जनाचा संग करावा सांगितला, तसंच दुर्जनाची सुद्धा लक्षणं सांगितली आणि दुर्जनाचाही संग करू नये असं महाराजांना त्या ठिकाणी म्हणायचंय. काय असतं, काही वेळेस वाईट माणसाचं लक्षण, त्याला जर चांगल्या माणसाला जर हा मनुष्य वाईट आहे असं म्हटलं तर पटत नाही, लवकर त्याला पटत नाही. कारण कोणतीही वस्तू सिद्ध जर करायची असेल तर नुसतं त्याला प्रतिज्ञा केल्याने ती वस्तू सिद्ध होत नसते. शास्त्र सांगते, नाही प्रतिज्ञा मात्रेन वस्तू सिद्धी ही किंतु लक्षण प्रमाणाभ्याम. शास्त्र काय सांगते की ही वस्तू ही आहे, कशावरून, मग त्याला त्याचं लक्षण सांगावं लागतं आणि त्याला काहीतरी प्रमाण द्यावं लागतं. त्याच पद्धतीने श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारायानं जर म्हटलं असतं हा अमुक माणूस दुर्जन आहे आणि बाबा तू याची संगती करू नको, साधकाला पटलं नसतं. सहजासहजी कोणतीही गोष्ट संत वाङ्मयातली, संतांच्या मुखातली पटेलच असं काही सांगता येत नाही. पहिली गोष्ट, संतांचे शब्द माणसाला कळतच नाहीत. शब्दाचा अर्थ जरी कळाला तरी त्या ठिकाणी त्याच्यावर विश्वास बसणं ही अतिशय दुर्लभ गोष्ट आहे. असू द्या, जास्त विषयांतर मला नाही करायचे दुसऱ्या गोष्टीविषयी, कारण वेळ अपुरा आहे आणि तिकडं मिसाळ शास्त्रीजी म्हणतील की काय दुसरंच लावलंय. याच्याकरता हा मनुष्य दुर्जन आहे, हा मनुष्य अंत्यज आहे, तू याचा संग करू नको. आता संग का करू नको, संताचा संग का करावा,
हे सर्वांना आपल्याला माहिती आहे, कारण आपण सर्वजण विद्वज्जनांच्या सहवासामध्ये राहिलेले आहात. त्यामुळं जास्त विषयांतर करण्याची गरज नाही. आपल्या सर्वांना माहिती आहे, सत्संग जर केला तर त्याच्यासारखा जीवनामध्ये कोणताच फायदा होत नाही. म्हणून काही शास्त्र वाक्य सुद्धा आपल्याला सांगतात, सत्संगेन परम प्राप्य दुस्तरम तरते चिरात, तस्मात अतिप्रयत्नेन सत्संगम सततम करू. तुकोबराया सांगतात की लवकर घाई करा, सत्संग धरा आणि तुमच्या जीवनाचं कल्याण करून घ्या. सत्संग करा जसं म्हणतात, तसंच माणसाला संग करा म्हटलं की मग काय करू नये असा सहज प्रश्न निर्माण होतो. ही गोष्ट तुम्ही त्या ठिकाणी धरा म्हटलं, कोणती गोष्ट, ही गोष्ट तुम्ही स्वीकारा. स्वीकाराच्या पाठीमाग त्या ठिकाणी त्याग असतो. त्याग हा शब्द येतोच. मग काय सोडावं आम्ही? सत्संग करा म्हणजे काय करू नका महाराज, आम्ही दुर्जनाचा संग करू नका. आता का करू नका, काय होतं त्यांच्या संगतीमध्ये आपल्या सर्वांना माहिती आहे. तसं शास्त्रामध्ये काही उदाहरणं आलेली आहेत. तुकोबरांच्या गाथ्यामध्ये सुद्धा उदाहरण आलेलं आहे. हिऱ्यासारखा अमोलिक पदार्थ, कठीणातला कठीण पदार्थ, पण त्यानं जर ढेकणाचा संग केला म्हणतात, तर त्याचं काय होत असतं की त्याची ती किंमत कमी होते. नवे तो त्या ठिकाणी दुभंगतो. ढेकणाच्या संगी हिरा तो भंगला आणि कुसंगी नाडला साधू जायचा. साधन करणाऱ्या साधकाच्या दृष्टीने ही ती आहे, हे प्रमाण आहे. त्या साधकाने तसं त्या हिऱ्यानं ढेकणाच्या त्या संगतीत राहिल्याच्या नंतर त्याचं ते असणारं अमौलिकत्व नष्ट होतं. त्याच साधना करणाऱ्या साधकाचं म्हणजेच साधूचं आपल्या शब्दामध्ये त्याचं त्या ठिकाणी पतन होण्याची शक्यता असते. म्हणून तुकोबराय सांगतात की हा मनुष्य दुर्जन आहे, याची संगती तुम्ही करू नका. आता सहजच प्रश्न आपल्याला निर्माण होतो, महाराज याला दुर्जन म्हणतात आणि मग दुर्जन कोणाला म्हणावं? सहज महाराजांना विचार. एका साधकाने विचारलं, महाराज तुम्ही याचा संग करू नका म्हणता, पण हा त्याला तुम्ही दुर्जन म्हणता, पण हा दुर्जन कशावरून? तुकोबरायाने सांगितलं, जो मनुष्य वेद, उपनिषद, प्रमाण ग्रंथ यांना ते ठिकाणी मान देत नाही. कदाचित वेदाला, उपनिषदांना आणि ग्रंथांना जरी नाही मानता आलं, कारण वेदाला मानण्याकरता वेद आपल्याला माहिती पाहिजे. आपल्यासारख्या सामान्य माणसाला वेदाची नावं सुद्धा माहिती नाहीत, तर वेदामधल्या रुच्या त्याचं काय आपल्याला ज्ञान होणार आहे? उपनिषद किती आहेत हे सुद्धा आमच्यासारख्या सामान्य माणसाला माहिती नाही. तर मग उपनिषदामध्ये काय सांगितलंय काय माहिती? किती ग्रंथ आहेत महाराज? या संत वाङ्मयाचा विचार केला तर हजारो प्रकारचे ग्रंथ आपल्या या साधकाला मार्गदर्शन करण्याच्या दृष्टीनं, साधकाला साधनावर आरूढ होण्याच्या दृष्टीनं या मृत्यूत भूलोकावरती महर्षी लोकांनी त्या ठिकाणी निर्माण केलेले आहेत. हे ग्रंथ पाहणं शक्य नाही, वेद आपल्याला त्या ठिकाणी समजणं शक्य नाही, उपनिषद सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी अवलोकन करता येत नाहीत. पण कमीत कमी श्रेष्ठ माणसावर तरी विश्वास ठेवता येईल की नाही, हे अगदी सोपं साधन आहे. श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराने सांगितलं, बाबा रे तुम्हाला त्या ठिकाणी वेदाला, श्रुतींना, ग्रंथाला जर प्रमाणभूत जर नाही म्हणता आलं का, तेवढी बुद्धी आपल्याकडे नाहीये. कारण या कलियुगामध्ये माणसांची बुद्धी, माणसाचं आयुष्य हे त्या ठिकाणी अतिसंक्षिप्त आहे. अतिसंक्षिप्त. कलियुगात भाग्य सुद्धा अतिसंक्षिप्त आहे. कलियुगात नरदेहाने ज्या साधना करायची, परमार्थ प्राप्त करून घ्यायचा आहे, त्या नरदेहाचं सुद्धा क्षणिकत्व आहे. त्यामुळं सांगितलं नाटाच्या अभंगामध्ये, अल्पभाव अल्पमती अल्प आयुष्य नाही हाती. महाराज सांगतात की आपला भाव सुद्धा अल्प आहे, पण आपली श्रद्धा पाहिजे तेवढी त्या ठिकाणी दृढ नाहीये. कारण आपली श्रद्धा बदलते, श्रद्धा बदलते. आज या ग्रंथावरती विश्वास आहे, उद्या दुसऱ्या ग्रंथावर विश्वास प्राप्त होतो. आज या महाराजांवरती श्रद्धा आहे, उद्या दुसऱ्या महाराजांच्याकडे आपली श्रद्धा त्या ठिकाणी जाते. याच्याकरता आपली भावना ही संक्षिप्त आहे. आपलं त्या ठिकाणी बुद्धी सुद्धा ठिकाणी आपली अगदी कमी आहे. महाराज म्हणतात आपली बुद्धी सुद्धा कमी आहे. आपली बुद्धी इतकी कमी आहे महाराज,
आता माझ्या अनुभवाने मी सांगतो, मी त्या ठिकाणी ग्रंथाध्ययन करत असताना भाऊंच्याकडं भक्ती प्रभाकर नावाचा ग्रंथ ऐकत असताना तो पांत ग्रंथ ऐकला. पण आज जर एखादी प्रक्रिया सांगा म्हटलं ते होत नाही. प्रकाश किती आहेत त्या भक्ती प्रभाकराचे, तर बाकीच्या गोष्टी लांबत राहिल्या. कारण बुद्धी आहे ही आपली बुद्धी त्या ठिकाणी जसं आयुष्य आपलं त्या ठिकाणी कमी होत होत जाईल तशी बुद्धी सुद्धा आपली कमी होत असते. म्हणून आज आपण या ठिकाणी वेदाचा, श्रुतीचा, ग्रंथांचा, प्रमाणभूत ग्रंथांचा, पण आपल्याला अतिशय सुलभ गोष्ट म्हणजे कोणती आहे, आपण श्रेष्ठ पुरुषांच्या वाक्यावरती विश्वास ठेवणं. श्रेष्ठ जे सांगतात ना त्याच्यावर विश्वास ठेवणं. तर काही गोष्टी ग्रंथामध्ये जरी प्रचलित नसल्या तरी सुद्धा ग्रंथाच्या उक्तीचं आपल्याला ज्ञान नसेल, पण आमचे श्रेष्ठ पुरुष करतो असं जर प्रमाण म्हटलं तरी तो मनुष्य त्या ठिकाणी सज्जनत्वा या प्राप्त होत असतो, सज्जनत्वाला प्राप्त होत असतो. पण चारीपैकी एकही जरी गुण, एकही जरी याच्यापैकी विश्वासार्ह गोष्ट त्याला जर मानली नाही तर त्याला राग आला, त्याची त्यांना उद्धाराची काळजी वाटली. संतांना राग येतच नसतो. तुकोबराला राग याचं काही कारण नाही. फक्त श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबरांना वाटलं होतं की साधकाच्या ठिकाणी हे दुर्गुण नसावे, याच्याकरता दुर्जन माणसाचं लक्षण सांगून साधकाच्या ठिकाणच्या म्हणून या अभंगाची निर्मिती श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराने या ठिकाणी केलेली आहे. त्याला अभंगाचं चिंतन आपण बघूया. तुकोबरा सांगतात, अतिवादी नव्हे शुद्ध या बीजाचा, ओळखा जातीचा अंत्य जतो. तुकोबरांनी त्या ठिकाणी अतिवादी, अतिवादी म्हणजे काय, अतिशय त्या ठिकाणी शास्त्र बाहेर बोलणारा. काही माणसं बोलतात बघा, त्यांना स्वतःचं अस्तित्व असो नसो असं काही वाटतच नाही, फक्त बोलत राहणे. जसं ज्ञानोबा सांगतात, अनंत वाचाळ बरळती बरळ त्या काहीचा गोपाळ पावे हरी. काही लोक त्या ठिकाणी बरळत राहत असतात. बरळणे म्हणजे काय की आपण काय बोलतो याचा स्वतःला सुद्धा विचार नसणं, याला त्या ठिकाणी बरळणं म्हणतात. तसे एखादा मनुष्य झोपी गेला, दिवसभर जी गोष्ट तो करतो तीच गोष्ट रात्री झोपेत असताना त्याला काय माहिती नसतं आपण काय बोलतो म्हणून, पण तो त्या ठिकाणी बरळत असतो. म्हणून असा बरळणारा जो माणूस आहे त्याला अतिवादी असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. महाराज का की साधकाला असतील तर आपण त्या दुर्गुणाचा त्याग करावा, या दृष्टीने महाराजांनी त्या अंत्यज माणसाचं, दुर्जन माणसाचं त्या ठिकाणी लक्षण सांगितलेलं आहे. महाराज सांगतात अतिवादी. आता शास्त्रामध्ये वाद करणं चांगली गोष्ट आहे. वादे वादे जायते तत्वबोध, हा वाद असावाच. पण वादामध्ये काही माणसं त्या ठिकाणी, काहींचा जल्पवाद असतो आणि काहींचा त्या ठिकाणी वितंडवाद असतो. वितंड जल्पवाद, जल्पवादामध्ये काय असतं माहिती का, जल्पवादामध्ये दोन्ही पुरुषांना आपापल्या मताची सिद्धी करायची असते. मग त्या सिद्धी करता आपल्याला जिंकायचं आहे, त्याच्याकरता ते तर्क आणि प्रमाण या दोन्हींच्या साह्यानं स्वतःच्या पक्षाची स्थापना त्या ठिकाणी करतात आणि दुसऱ्या पक्षाचं त्या ठिकाणी निराकरण करतात. फक्त त्यांची अपेक्षा असते की आपला पक्ष त्या ठिकाणी मोठा असावा. शास्त्रामध्ये वर्णन करता सांगितले, यत्र द्वयोः जिगीप्सुर तर्क प्रमाणाभ्याम स्वपक्ष स्थापन पूर्विका छल जाती निग्रहित परपक्ष निरास कथा जल्पहा. जल्पात रक्षण भाऊंनी आम्हाला त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. पूर्वी भाऊ म्हणायचे त्या दोघांची इच्छा काय असते, आपण त्या ठिकाणी जिंकावं. दोघांना वाटतं आपण जिंकावं, याच्याकरता ते काही तर्काची प्रमाण देतात आणि काही शास्त्राची प्रमाण देतात. या दोन्हींच्या साह्यानं स्वतःच्या पक्षाची स्थापना ते करतात. स्वतःचा पक्ष, माझाच पक्ष त्या ठिकाणी श्रेष्ठ आहे, तुमचा पक्ष त्या ठिकाणी बरोबर नाही. त्याला मग काही तर्क सांगणार, काही प्रमाण देणार आणि त्याचे त्या ठिकाणी खंडन करणार. आणि पुढे मात्र ते काय करतात, दुसऱ्याच्या पक्षाचे त्या ठिकाणी कसे दोष आहेत हे त्याच्या ठिकाणी दाखवतात, स्वपक्षाची स्थापना करतात. हा थोडा बरा आहे. पण त्याच्यापेक्षा तो वितंडवादी, वितंडवादी त्याचं काहीच काम नाही. वितंडवाद्याचं काय असतं माहितीये का, यत्र तू छल जाती निग्रह स्थानही परपक्ष दृश्यते एवं न तू
स्वपक्ष स्थाप्यते सा कथा वितंड. चला साध्या भाषेमध्ये आपण बघूया. त्या ठिकाणी त्याचं काय असतं की अनेक प्रकारच्या छलाने तो दुसऱ्याचा निग्रह करतो, दुसऱ्या पक्षाचा निराकरण करतो, निराश करतो. तुमचं कसं आहे म्हणजे आमचं विचारू नका, पण तुमचं हे बरोबर नाही. म्हणजे त्याला स्वतःच्या पक्षाची स्थापना करायची नाही, फक्त दुसऱ्याचे दोष दाखवणे हा ज्याचा उद्योग असतो त्याला त्या ठिकाणी वितंड म्हणतात. वितंड याला जसं पंचदशी नावाच्या ग्रंथामध्ये विद्यारण्य स्वामींनी सांगितले की माणसाने त्या ठिकाणी करावा, तर्क अवश्य करावा, पण त्या ठिकाणी कुतर्क नसावा. भाऊ आमचे नेहमी म्हणायचे तर्क्यताम मा कुतर्क्यता. तर्क नसावा माणसाकडे, तर्क असावा पण कुतर्क असावा. आणि कुतर्क हा त्या ठिकाणी करणारा जो मनुष्य आहे तो अतिवादी. अति म्हणजे काही बोलणार आहे. काही बोलणारा म्हणजे आता इथं महाराजांच्या भाषेत सांगायचं झालं तर महाराजांनी अनेक ठिकाणी त्या अति बोलणाऱ्या माणसांची लक्षणं सांगितली, त्यांचे शब्द त्या ठिकाणी निर्माण केले. त्यांना काहीतरी उपदेश निर्माण व्हायचा करता महाराजांनी निर्बत्सनात्मक त्यांना त्या ठिकाणी उपदेश केला. असे अतिवादी तो कसा आहे हो, तर महाराजांना त्या ठिकाणी वाटलं असं थोडस, आणि वाटून ते म्हणतात की तो नवे शुद्ध या बीजाचा. तर आपल्यासारख्या या अभंगाचं चिंतन सांगणं योग्य नाही, कारण आपल्याकडे तेवढी विद्वत्ता नाही, आपल्याकडे त्या ठिकाणी तेवढा अधिकार नाही, आपल्याकडे त्या ठिकाणी आपली त्या ठिकाणी वय सुद्धा तेवढं झालेलं नाही. त्यामुळे या शब्दाचा उच्चार, कारण ज्याच्या तोंडातले शब्द त्याच्या तोंडातून ऐकलं बरं वाटत असतं. उगा तर गुरुजींसारख्यांचे शब्द, गुरु प्रातस्मरणीय वैकुंठ वासी रंगनाथ महाराज परभणीकर गुरुजी यांचे शब्द जर आपण उच्चार केला तर लोक आपल्याला त्या ठिकाणी पायात नाही पडायचे, पण पायातल्या कोण हातात घेतील. श्रेष्ठ माणसाच्या मुखातले शब्द ते त्यांच्याच मुखातून बरे वाटत असतात. गुरुजी त्या ठिकाणी कितीतरी लोकांना त्या ठिकाणी बोलायचे, त्यांचे शब्द आपण आज उच्चारू शकत नाहीत. असो, महाराज सांगतात, श्रीमंत श्री जगद्गुरू महाराज, बोला भाऊ. नाही, गुरुजींचे शब्द ते आहेत ना, आता ते कधी शेठजींना त्या ठिकाणी बोलायचे, कधी भटजींना बोलायचे, सहज एखाद्याला भोसडीच्या मना ते त्यांच्या तोंडात बरे दिसतात. ते आपल्यासारख्याला अनाधिकारी माणसांच्या नाही. मी अतिवादी महाराज सांगतात, जो अतिशय बोलतो, ज्याला बोलण्यामध्ये काही तारतम्य नसतं, अशी माणसं आपल्याला भेटतात. परमार्थिक साधना करत असताना अशी माणसं बरेच भेटतात. त्या ठिकाणी बरेच लोक त्या ठिकाणी कुतर्की असतात, परमार्थ करणाऱ्या माणसाला प्रतिबंध करतात, प्रतिबंधात्मक काही त्या ठिकाणी शब्दाचा उच्चार करतात. असे जे अतिवादी आहेत, महाराज सांगतात, त्याच्याकडे तुम्ही जर बघितलं तर त्याच्या प्रधानचा जर इतिहास बघितला, त्याचं जर कुळ तुम्ही बघितलं तर समजून घ्यावं, नव्हे शुद्ध या बीजाचा. त्या ठिकाणी त्याचं बीज शुद्ध नाही म्हणतात. आता बीज शुद्ध नाही म्हटल्यावर हा कसा असेल हे सांगायची गरज नाही. ज्याचं बीज तसं आहे, बीज तशी फळे येते त्या म्हटल्याप्रमाणे, जसं शुद्ध बीज ज्याचा असेल त्याच्या पुढे निर्माण होणारी संतती ही सुद्धा त्या ठिकाणी शुद्धच असते. आता याचं बीज जर अशुद्ध असेल तर याचं जर्मिनेशन कसं काय होईल, ते त्या ठिकाणी अशुद्धच होणार. जो शुद्ध नाही ना म्हणजे अशुद्ध आहे, त्याचं बीज अशुद्ध आहे, त्याचं झाड सुद्धा अशुद्धच. आता त्याचे प्रकार अनेक आहेत. मग प्रकार जर केले तर काही, जसं आपल्या त्या काही वाळका असतात, बाकीच्या वाळकांचा मी विचार सांगत नाही आपल्याला. काही वाळका असतात त्याचं बीज त्या ठिकाणी कडू असतं आणि त्याचे फळ सुद्धा त्या ठिकाणी कडूच असतात. आपल्याकडे त्याला कडू इंद्रावण असं म्हणतात. तसं यांचं बीजच तसं आहे. आता नगर जिल्ह्यातली भाषा नाही शोभायची, पण मराठवाड्यातली भाषा आहे. अतिवादी न हे शुद्ध या बीजाचा. जो जास्त बोलतो, प्रमाणापेक्षा जास्त बोलतो, काही कारण नसताना जो बोलतो, काही कारण नसताना काही विषयाचं त्या ठिकाणी प्रतिपादन करतो, त्याला तुकाराम महाराज सांगतात की नव्हे शुद्ध या बीजाचा. महाराज शुद्ध बीजाचा नाही, मग त्याला आम्ही कसं ओळखायचं, त्याला काय समजायचं, ते म्हणजे त्याला जातीनं त्या ठिकाणी अंतेच ओळखायचं म्हटलं, म्हणायचं नाही. सध्या म्हणण्याला बंदी आहे आणि कधीच कोणाला काही म्हणायचं नसतं. जसं चांगल्या माणसाला जर चांगलं म्हटलं तर ठीक आहे, पण मूर्ख माणसाला मूर्ख म्हणायचं नसतं, फक्त समजायचं असतं. श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारायांची वाक्यरचना ही महत्वाची बघा. ते म्हणले त्याला अंतेज म्हणायचं असं नाही, ओळखायचं. ओळखा जातीचा अंत
अतिशय कनिष्ठ, कनिष्ठातला कनिष्ठ, निकृष्ट पद्धतीचा आहे तो. त्याच्याकरता निकृष्टातला निकृष्ट तो आहे कोण? अतिवादी. म्हणून त्याला अंत्यज म्हणावं. म्हणजे त्याला अंत्यज का म्हणायचं? मगाशी सांगितल्याप्रमाणे वेद श्रुती नाही ग्रंथच्या प्रमाण. जो वेदाला मानत नाही, आता वेदाला न मानणारा तो नास्तिक. श्रुती म्हणजे उपनिषद यांना न मानणारा तो सुद्धा नास्तिकच. आपल्या इकडे जगद्गुरु तुकोबारांची गाथा, ज्ञानोबारांची ज्ञानेश्वरी, भागवत नाथ महाराजांचा भागवत ग्रंथ, काही प्रकरण ग्रंथ असतील, काही प्रासादिक ग्रंथ असतील, सगळ्या ग्रंथांना त्या ठिकाणी तो मानत नाही. मगाशी सांगून गेलो तुम्हाला, वेदाला एखाद्यानं नाही मानलं, का मानत नाही? त्यावर त्याचं ध्यानच नसतं. वेद म्हणजे काय असतात, वेद म्हणजे काय, एखादं पुस्तक आहे का एखादी वस्तू आहे त्याला काही माहितीच नाही. मग त्या माणसाने वेदाला नाही मानलं तरी चालेल एखाद्या वेळेस. तुकाराम महाराज कमीत कमी उपनिषद तरी मानायला पाहिजे, 10 उपनिषद. ते म्हणजे आम्हाला ते उपनिषद कोणी केले, काय केले हे काही माहिती नाही, उपनिषदाचे आम्हाला ज्ञान नाही. मग त्यांनाही नाही मानलं तरी चालेल एखाद्या वेळेस. काही लोकांनी मग त्यांना नाही मानलं तर आपले प्राकृत ग्रंथ आहेत, प्रासादिक ग्रंथ आहेत, त्यांना ग्रंथ ऐकण्याकरता एवढे आमच्याकडं वेळ नाही, वेळेचा अभाव आहे. ग्रंथही त्या ठिकाणी पाहू शकत, ग्रंथाला मानणं न मानणं, कारण कोणत्याही वस्तूची महती कळल्याशिवाय त्या वस्तूला तो मनुष्य मानत नसतो. वस्तूचं महत्व कळावं लागत असतं, तेव्हा त्या वस्तूविषयी माणसाला आपुलकी निर्माण होत असते. मनुष्य मोठा आहे, कनिष्ठ आहे हे कळण्याकरता अगोदर त्या वस्तूची महती कळावी लागते. वेदाची महती, उपनिषदांची महती, ग्रंथांची महती जर त्या साधकाला कळाली तर तो त्याला मानेल. पण हे कळण्याकरता त्याच्याकडे तेवढी बुद्धीची सफलता नसते, म्हणून तो त्यांना नाही मानत. ठीक आहे, त्यांना नाही जरी मानलं, त्यांना जरी प्रमाणभूत नाही मानलं तरी एखाद्या वेळेस चालेल, चालेल बरं का एखाद्या वेळेस. म्हणजे मानू नये असा अर्थ नाही, पण एखाद्या वेळेस चालेल ती गोष्ट. तर त्यानं कमीत कमी आपल्या वारकरी संप्रदायाचे श्रेष्ठ पुरुष होऊन गेले आतापर्यंत, ते आतापर्यंत ते श्रेष्ठ पुरुष, त्या श्रेष्ठांच्या वरती विश्वास ठेवणं, श्रेष्ठ जे सांगतात त्या त्या पद्धतीनं त्या ठिकाणी असं जर केलं तर तो मनुष्य अंत्य शब्दातून बाजूला जातो, तो मनुष्य श्रेष्ठ ठरतो. आता वारकरी संप्रदायात काही काही परंपरा आहेत, त्या परंपरेला कदाचित एखाद्या शास्त्रामध्ये, पुराणामध्ये, ग्रंथामध्ये एखादं प्रमाण, एखादं वाक्य मिळत नाही. पण आमचे श्रेष्ठ पुरुष असं करत होते, तसं आपला वारकरी संप्रदाय श्रेष्ठानुचारी आहे, ठीक आहे, वेदानुसारी श्रेष्ठानुचारी करत होते. म्हणून शास्त्र काय सांगतंय? यद्यदाचरति श्रेष्ठः तत्तदेव आमचे श्रेष्ठ असे तरो जनः सयत प्रमाणम कुरुते लोकस्तदनु वर्तते. आपल्या घरातील, आपल्या वारकरी संप्रदायातल्या घरातील जे श्रेष्ठ पुरुष असतील, गुरुजी असतील, अधिक पूर्व काळातले, आता मिसाळ महाराज असतील, मिसाळ महाराजांची गुरु, ज्यांना आमच्या भाऊंच्या नावाचा एक पुरस्कार प्रदान केलेला आहे, ते असतील, ते सगळ्या जरी संपन्न होते, अतिशय उच्च कोटी होते, अशा व्यक्तींच्या शब्दावरती, वाक्यावर जर आपण विश्वास ठेवला, त्यांच्या वाक्याला जर प्रमाण आपण म्हटलं तर आपण दुर्जन होऊ शकत नाहीत. म्हणून आपण कमीत कमी वेदाला नाही मानता आलं, श्रुतींना नाही मानता आलं, ग्रंथांना नाही जरी मानता आलं तरी कमीत कमी श्रेष्ठ पुरुषांना मानावं आपल्यापेक्षा. म्हणून तर आपल्या विचारसागराच्या पहिल्या तरंगामध्ये सांगितलेलं आहे ना, आपल्यापेक्षा वयानं, जातीनं, आश्रमानं जी माणसं श्रेष्ठ असतात ना, त्यांच्याविषयी उत्थापनादी त्या ठिकाणी आपल्या घरी जर एखादा श्रेष्ठ मनुष्य आला, मी तर असं सांगेन, गुरुदेव भाऊ म्हणायचे, एखाद्या वेळेस एखादा साधू पुरुष जर घरी आला आपल्या, साधू पुरुष आल्याच्या नंतर आपण श्रेष्ठ भगवंताला मानतो, पण देवपूजा ही भगवंताची पूजा करत असताना जर साधू आले घरी तर म्हणतात महाराज, देव सारावे परते संत पूजावे आरते. साधू पुरुषांची त्या ठिकाणी श्रेष्ठता वर्णन करत असताना संत हे सर्वश्रेष्ठ येत, आणि अशा सर्वश्रेष्ठ तुकोबरायांच्या, सर्वश्रेष्ठ ज्ञानोबरायांच्या, नाथ महाराजांच्या, गुरुजी महात्म्यांच्या वाक्यावरती विश्वास ठेवायचा.
मी सांगू का तुम्हाला, अहो एखादा महात्मा, एखादा गुरु त्यानं केलेला मंत्राचा उपदेश हा कदाचित गुरूंच्या कामी येईल का नाही सांगता येत नाही, पण ज्या शिष्याने त्यांच्या वाक्यावरती विश्वास ठेवला ना, त्या त्या शिष्याला काम यायल्याशिवाय राहणार नाही. वैकुंठवासी विनोदानं आमच्या भागातले बाबासाहेब महाराज इंगळे नेहमी उदाहरण सांगायचे. ते म्हणायचे, एका श्रीमंत माणसाच्या घरी एक साधू पुरुष आले मंत्र दीक्षा देण्याकरता, आणि मंत्र दीक्षा देण्याकरता खूप मोठमोठ्या माणसांची गर्दी त्यांच्या त्या वाड्यामध्ये होती. तिथं मग एका शेतकऱ्याला असं समजलं, बाबा की गुरु केल्याशिवाय मार्ग नसतो, गुरु केल्याशिवाय आपल्याला त्या ठिकाणी पुढे पुढे जाता येत नाही, गुरु हा करावाच लागतो, असं त्यानं ऐकलं होतं. म्हणून तो असं शेतकरी त्या गावामध्ये काही भाजीपाला विकायला यायचा. भाजीपाला विकत असताना त्याला असं कळालं की या मोठ्या श्रीमंत माणसाच्या वाड्यामध्ये एक साधू आलेले आहेत आणि ते मंत्र देणार आहेत म्हणले मंत्र. आता शेतकरी म्हटलं तर सशक्त होता, त्यांना लगेच सांगितलं, काय चाललं रे म्हणे इथे. तर इथं काय चाललं म्हणजे मंत्र दीक्षा म्हणले. म्हणजे मंत्र म्हणजे काय असतात, अरे त्या मंत्राचा जप जर आपण केला त्या गुरुच्या मुखातून निघालेल्या, तर आपला उद्धार होतो. उद्धार होतो म्हणजे आपण भवसमुद्रातून तरुण जातो. म्हणजे काय भवसमुद्र म्हणजे संसार रूपी जी नदी आहे ना, त्या नदीतून पलीकडे जाण्याकरता आपल्याला गुरुच्या मंत्राचा उपयोग होतो. मला असं आहे का, मग मला बी घ्यायचा म्हणले मंत्र. आता याला तीव्र जिज्ञासा झाली, उत्कट जिज्ञासा झाली, आणि तो लगेच त्या राजवाड्यामध्ये प्रवेश झाला, आणि त्याला लगेच सगळ्यांना बाजूला सर्व सांगितलं, हो महाराज, महाराज थांबा जरासं, मला भाजीपाला विकायला जायचंय, मला तुम्ही मंत्र द्या. गुरुजीने पाहिलं त्याच्याकडे, त्याचे कपडे वगैरे सगळं बघितलं महाराज. गुरुनी विचार केला की याला कटवलं पाहिजे लवकर, याला त्या ठिकाणी काढून दिलं पाहिजे. तू काय करतो? काय करत नाही म्हणला, मी त्या ठिकाणी वांगे आणि कोथिंबीरची भाजी विकतो. असं मग तुला मंत्र देतो म्हणजे, जाय 2 वांगे 1 कोथिंबीरची जुडी, 2 वांगे 1 कोथिंबीरची जुडी, जा म्हणजे हाच मंत्र. बिचाराने श्रद्धा ठेवली, विश्वास ठेवला, आणि तो आला. त्या पौर्णिमेपासून ते दुसऱ्या वर्षाच्या पौर्णिमेपर्यंत अतिशय विश्वासाने त्याने त्या मंत्राचा जप केला. तो मंत्र जप करू लागला. 2 बैंगन 1 कोथिंबीरची जुडी, 2 बैंगन 1 कोथिंबीरची जुडी, त्या जप केला विश्वासाने, आणि सांगितले की भव समुद्रातून भव तरुण जाण्याकरता मंत्र कामी येणार आहे. दुसऱ्या वर्षी पुन्हा गुरु पौर्णिमेला गुरु त्याच गावामध्ये आले, पण हा जो आहे शिष्य दुसऱ्या गावात राहत होता, त्यालाही कळालं जे आले गुरु होते ना, ते आता पुन्हा त्या गावामध्ये आलेले आहेत. पण गुरुला भेटलं पाहिजे आपण, कमीत कमी गुरूंचं 1 वर्षातून एकदा खरं दर्शन घेतलं पाहिजे, त्यांना दक्षिणा दिली पाहिजे. म्हणून त्यानं सांगितलं की गुरु मागच्या वेळेस कसेच गेले बिना दक्षिणेचे, आता आपण त्यांना आपल्या घरी आणायचे, घरी आणून त्यांना मग त्या ठिकाणी पाद्यपूजा वगैरे करून त्यांचा मोठा सन्मान करायचा. त्या बिचारा शेतकऱ्याने ठरवलं, पण पाणी भरपूर आलं होतं, नदीला पूर आला होता, जायचं पलीकडं कसं. खांद्यावरती एक घोंगडी होती, त्यानं अशी घोंगडी खाली हातामध्ये घेतली खांद्यावरची, आणि घोंगडी अशी टाकली त्या पाण्यावर. त्याने विचार केलाय, भवसमुद्र तरुण जातो गुरुच्या मंत्राने, ही तर साधी नदी आहे आपल्या गावची, तिथं पाणीच किती असणार आहे. चला घोंगडी टाकली, घोंगडी त्या ठिकाणी उभा राहिला, आणि सांगितलं 2 बैंगन 1 कोथिंबीरची जुडी, चल घोंगडी पाहिलं थोडी. काय गंमत महाराज, काय गंमत. सर्र घोंगडी पलीकडच्या तीराला त्या ठिकाणी येऊन पोहोचली. तो शिष्य त्या ठिकाणी आला. आल्याच्यानंतर पुन्हा गुरुंचं चालूच होतं इकडं गुरुदक्षिणेचा कार्यक्रम. त्याला म्हणलं, महाराज महाराज चला म्हणले माझ्या गावाला. आणि मग ते महाराजाला केली, म्हणले तू कुठं राहतोस? म्हणजे गावामध्ये राहतो. तुझे कपडे भेटले नाही, काही भेटले नाही, तुझं मग आलास कसा तू नदीतून? त्याने सांगितलं, महाराज तुम्ही दिला जो मंत्र आहे का नाही, त्या मंत्राचा जप केला, तर तुम्हाला यावंच लागतंय. गुरूंनी बघितलं, त्याची श्रद्धा बघितली, चला म्हणले जाऊ आता, नाही म्हणावं कसं. गुरु त्या ठिकाणी निघाले, नदीच्या काठावरती आले, आणि शिष्या कसं जायचंय? त्याने गुरु मला चिंता करू नका, चिंता करू नका, तुम्ही दिलेला मंत्र आहे, आणि त्या मंत्राच्या सहाय्याने आपण त्या ठिकाणी पलीकडे जाऊ. आणि मग लगेच ते गुरु थरथर कापायला लागले. म्हणजे अरे मी तर त्याला मंत्र दिला साधा, कोण्या ग्रंथातला नाही, पुराणातला नाही, कोण्या संप्रदायातला नाही, म्हणे त्याचा गुरु मारणा होईल याच्याकरता गुरु चल म्हटले. मग घोंगडी अशी टाकली, शिष्य पुढं उभा राहिला, गुरुना पाठीमागं बसवलं, आणि सांगितलं त्या ठिकाणी 2 बैंगन 1 कोथिंबीरची जुडी, चल घोंगडी पहिलं धडी. सर्र घोंगडी अलीकडच्या फिरायला आल्यानंतर गुरु घोंगडून खाली उतरले, नदीच्या काठावरती उभे राहिले, आणि गुरुनी साष्टांग दंडवत घातला त्या शिष्याला. बाळा, अरे तुला मी उपेक्षात्मक मंत्र दिला होता, पण त्या ठिकाणी या
मंत्राचा तू विश्वास ठेवलास, त्याचा जप केलास आणि त्याच्या योगाने तू माझ्यापेक्षा श्रेष्ठ, तूच माझा आज गुरु आहेस. मला सांगायचे काय, श्रेष्ठ माणसाच्या वाक्यावर विश्वास जर ठेवला तर आपला उद्धार होत असतो. आपल्या उद्धाराला कारणीभूत वेद वाक्य असतील, पण वेदाचा अर्थ आपल्याला कळत नाही. श्रुती वाक्य असतील ते आपल्याला समजत नाहीत. ग्रंथ पाहायला तेवढी बुद्धी नाही. पण श्रेष्ठ माणसाच्या आश्रित राहण्याकरता, श्रेष्ठ माणसाच्या वाक्यावर विश्वास ठेवण्याकरता काय लागतो? काहीच लागत नाही. याच्याकरता श्रेष्ठ माणसाच्या वाक्यावर विश्वास ठेवा. साधू पुरुष असतील, संत महात्मे असतील, यांच्या वाक्यावर विश्वास ठेवा. साधू म्हणतात तर तू ब्रह्म आहे, आपण मान्य करायचं. आपल्याला तत्वमसी महावाक्य माहित असेल, अयमात्मा ब्रह्म प्रज्ञानम ब्रह्म हे वाक्य माहित असतील, पण साधू सांगतात ना, गुरु सांगतात ना, तू देव आहेस, तू देव आहेस, तू खरं सांग, तुला तुझ्यासारखा मोठा कोणी नाही, असं ज्यावेळेस ते सांगतात ना, त्यांच्या वाक्यावर दृढ विश्वास ठेवायचा. आणि विश्वास जर ठेवला तर मग त्याचा उद्धार व्हायला काहीच उशीर लागत नाही. पण माणसं सोप्यातलं सोपं विश्वास ठेवायचं साधन ते सुद्धा करत नाहीत. महाराज तुकोबरायन ते म्हणतात, असा जो माणूस आहे, नसू द्या वेद श्रुती ग्रंथ यांना प्रमाण नाही म्हणू द्या, त्याने श्रेष्ठच्या वाक्यालाही प्रमाण मानत नाही ना, अशा माणसाबद्दल तुकोबरायांना अतिशय संताप निर्माण होतो. आणि साधकाने हे दुर्गुण स्वीकारू नये याच्याकरता तुकाराम महाराज सांगतात की तो माणूस अंतिक जातीचा आहे असं त्या ठिकाणी ओळखून घ्यायचं. निकृष्ट जातीचा आहे, त्याच्यात तुम्ही नादी लागू नका. तो कनिष्ठातला कनिष्ठ आहे. तुम्हाला जरी स्वतः पोहता येत असलं तर तुम्ही जर एखादा मोठा दगड बांधून जर पाण्यात टाकली तर तुम्ही बुडण्याची शक्यता आहे. तसंच तुम्ही जरी साधक अवस्थेमध्ये साधना करीत असताल, अनेक साधनांचा अवलंब करीत असताल, विवेक वैराग्याधिक साधनं त्या ठिकाणी स्वीकारून, अंतरंग साधनाचा स्वीकार करून ज्ञानप्राप्तीपर्यंत तुम्ही जरी गेला असलात, पण अशा अंत्यज माणसाचा जर सहवास तुम्ही केला तर दगड बांधून पाण्यात उडी टाकल्यासारखी होईल. याच्याकरता साधकाला त्या ठिकाणी मार्गदर्शन करण्याकरता तुकाराम महाराजांनी त्या अंत्यज माणसाचं रक्षण सांगितलं की जरी त्याचे शब्द चांगले वाटत असले, काही काही लोकांचे शब्द फार गोड लागतात बोलण्याकरता, खूप गोड वाटतात माणसाचे शब्द बोलण्याकरता, पण त्या शब्दाच्या सारांश जर बघितला तर त्याच्यामध्ये काय असतं महाराज, अतिशय विष कालव्यासारखं असतं त्याच्याकडे. शब्द गोड आहेत, आपण बघतो त्या ठिकाणी चारवाकाचे शब्द सर्वांना प्रिय असतात. चारवाक हा बोलतो ना, अतिशय गोड बोलतो, सर्वांना पटतं ते. चारवाकाचं मत आहे ना, ते सर्वसामान्य आपल्यासारख्या माणसाला लवकर पटतं. चारवाकाचं बोलणं सर्वांना पटतं, त्याचं अनुकरण करा वाटतं. त्याचं बोलणं जरी गोड असलं तरी परिणाम मात्र त्याचा परिणाम अतिशय कडू आहे, परिणाम त्याचा मात्र अतिशय वाईट आहे. म्हणून आणि आपल्या अंडीवजीने ख्याती प्रतिपादन करणारे आचार्यांचे वाक्य जरी आपल्याला पटले नाही योग्य वाटले तर त्याच्याशिवाय उद्धार नाही. म्हणून तुकोबराय सांगतात की श्रेष्ठ जे आहेत संप्रदायातले आजपर्यंत जे ज्यांना आपण श्रेष्ठत्व प्रदान केलेलं आहे, ज्यांना मिळालेलं आहे, ज्यांनी साधना करून स्वीकारलेलं आहे, ज्यांचा सहज सिद्ध आहे, अशा साधू पुरुषांच्या वाक्यावर विश्वास ठेवा, तुमचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. तुकोबराय सांगतात, अरे बाबा, आणि मग तशा गोड बोलणाऱ्या माणसांच्या विषयी मात्र तुम्ही त्या ठिकाणी त्याच्या जवळ सुद्धा जाऊ नका, त्याला स्पर्श करू नका. कारण जसं उदाहरण सांगून तुकोबराय त्याचं प्रतिपादन करतात, जसं एखाद्या माणसाच्या घरचं जेवण मिष्टान्नाचे पंचपक्वान्नाचं जेवण आहे आणि ते पंचपक्वान्नाचं जेवण तुम्हाला त्या ठिकाणी दिसतं चांगलं, पण पक्वान्न निर्माण करणारा कोण आहे माहितीये का? मद्यपी आहे. म्हणजे ज्यानं सुराभक्षण केलेले आहे, ज्यानं दारू पिलेली आहे, अशा माणसांच्या घरचं जे मिष्टान्न आहे, मिष्टान्नयुक्त भोजन आहे, ते भोजन जसं आपण त्या ठिकाणी ग्रहण करू नये, तसंच त्याच पद्धतीने तैसा तो दुर्जन शिवू नये, त्याच पद्धतीने त्या दुर्जनाला स्पर्श सुद्धा करू नये. स्पर्श माणसात अतिशय वाईट असतो. कारण जसं आपलं साधू पुरुषांच्या स्पर्श दीक्षेत सुद्धा माणसाचा उद्धार होतो की नाही, तसंच या दुर्जनाच्या स्पर्शाने सुद्धा माणसाची अधोगती होत असते. दुर्जनाचा स्पर्श नकोय. तिकडे येणारा वारा सुद्धा आपल्या अंगावर लागला नाही पाहिजे. आणि गुरूंच्या दिशेने येणारा वारा जर लागला तरी सुद्धा त्या ठिकाणी आपला उद्धार होतो. आपला उद्धारला कारणीभूत शरीरावरची हवा जरी आपल्याकडे आली तरीच आपला उद्धार होत असतो महाराज. एवढी त्या साधू पुरुषांच्या शब्दामध्ये, साधू पुरुषांच्या शरीरामध्ये, साधू पुरुषांच्या हस्तस्पर्शामध्ये, नेत्रस्पर्शामध्ये, शब्दस्पर्शामध्ये एवढी ताकद असते महाराज. आता तुम्हाला सांगत बसत नाही मग कोणती दीक्षा मोठी आहे, स्पर्श दीक्षा मोठी आहे का, कोणती दीक्षा मोठी आहे. फक्त एवढं मला इथे सांगायचंय की दुर्जन माणसाचा स्पर्श हा सुद्धा अधोगतीला कारणीभूत असतो.
म्हणून तुकोबरा अभंगाच्या तिसऱ्या चरणात क्षेत्र सांगतात, तुका म्हणे मद्यपानाचे मिष्टान्न तैसा तो दुर्जन शिव नये. म्हणून कोण तो दुर्जन? वेदश्रुती नाही ग्रंथाच्या प्रमाण श्रेष्ठांचे वचन न मानिजो. अभंगाचा माझ्या अल्पबुद्धीप्रमाणे मी त्या ठिकाणी अर्थ सांगण्याचा त्याचा विचार करण्याचा प्रयत्न केला. माझे सद्गुरुनाथ वैकुंठवासी गुरुवर्य हरिभावानंद पाटील दाताळकर यांच्या कृपेनं या ठिकाणी मला असं कळालं की मिसाळ महाराजांनी प्रेमानंद महाराजांच्या या मार्फत आपल्याला आज्ञा केलेली आहे. म्हणजे गुरु आज्ञाच मी त्या ठिकाणी समजतो. गुरु आज्ञा समजून पंडित महाराज त्या ठिकाणी सांगितलं की महाराज तुम्ही त्या ठिकाणी आज या अभंगात चिंतन करा. म्हणलं काय उपक्रम आहे, काय मला काही माहिती नाही, काय नाही. ते म्हणजे काही नसू द्या माहिती, आणि ते तुम्हाला करायचंच आज. आता श्रेष्ठ माणसाचे वाक्य ऐकावे लागतात म्हणून, कारण त्यांचं नावच पंडित आहे ना, त्यामुळे मला ऐकावं लागलं. आता मला पंडितांनी कुठे खिंडीत घातलं नाही म्हणजे बरं आहे आपल्याला. परंतु मिसाळ महाराजांचा हा उपक्रम मला अतिशय आनंद वाटतो आहे की चातुर्मास्याच्या निमित्ताने महाराजांच्या वाक्याचं चिंतन करण्याची मला या ठिकाणी संधी मिळाली. महाराजांनी प्रेरित केलं, त्याबद्दल महाराजांची कृतज्ञता या ठिकाणी व्यक्त करतो. आणि मिसाळ महाराजांचे शिष्य जे प्रेमानंद महाराज आहेत, आता प्रेमानंद महाराज आम्ही सर्व ठिकाणी गुरु बंधूच म्हणून त्यांच्या उपक्रमाला जेवढी त्या ठिकाणी आपण त्या ठिकाणी जेवढी काही मोठी साधना म्हणून त्या ठिकाणी समजावं ती कमीच आहे. म्हणून मी जास्त काही बोलू शकत नाही. या ठिकाणी जे बोललो आहे ते माझं चुकीचं असेल, ते माझ्या अल्पबुद्धीचे दोष आहेत. जे काही योग्य वाटत असेल ते माझ्या सद्गुरुनाथांचं आहे. एवढीच विनंती करतो. तरी न्यूनते पुरते अधिकते सरते करून घ्यावे तुमते विनवीत असे. गाते श्रोते आणि पहाते चतुर विनोदे दुश्चित्ते सोहम भावी पूर्ण ज्ञाते या सकळा ते विनवणी करा विठ्ठल स्मरण. पुंडरी कबरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. जगद्गुरु महाराज की जय जय.